मी रोज या काढ्यापासून सुरुवात करत होती, पण हळूहळू मला कळलं की बाळाला हे काही जमत नाही आहे. त्यामुळे मी आता फक्त मेथीदाणे याच्यापासूनच दिवसाची सुरुवात करते. आता आवरून ते झाल्यावर मस्त पोहे आईने बनवलेले पोहे खाल्ले. बाळसुद्धा आता झोपण्याच्या तयारीत होतं. झोपतं खूप उशिरा, पण तयारी त्याची असते. त्याच्यानंतर मुंबईला इतका जास्त पाऊस पडतोय की थांबायचं नावच घेत नाही. आणि 2 मिनिटासाठी खिडकी उघडली की ह्या सशाला लगेच बाहेर बघायचं असतं, कारण त्याला कोणी बघूच देत नाही आणि जाऊही देत नाही. त्यामुळे 2 मिनिटाचा हा त्याचा आनंद. आता दिवसभर तर आराम केला, कारण रात्रभर तर भेटत नाही आराम करायला. त्याच्यानंतर म्हटलं चला आता बस झाला आराम, थोडंसं आपण घरात कामाला मदत करूया. आता मी रोज तर काय करत नाही, जेव्हा मला रेसिपी करायची असते तेव्हाच आवर्जून मी किचनमध्ये जाते आणि जेवण घ्यायला. आज म्हणलं चला सगळ्यांसाठी चहा बनवूया. चहा तर बनवायला घेतला, पण प्रत्येकाची चॉईस वेगळी. कोणाला साखर नको आहे, कोणाला कमी साखर हवं आहे, कोणाला जास्त साखर हवं आहे. तर ठीक आहे, मस्त रात्री जेवण ते केलं आणि असा होता माझा दिवस.